नमस्कार प्रेक्षकांनो, तुला जपणारे मालिकेच्या उद्याच्या भागात काही जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघायला मिळतोय. आता इकडे अजितचे जे काही कारस्थानं राहतात ते सगळे घरच्यांच्या समोर आलेले राहतात. आता डायरेक्टच अजित अथर्वला मारायचा प्लॅन करतो, अथर्वची सुपारी देतो, पण तो प्लॅन त्याच्यावरच उलटून जातो. नेमकं काय होतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. इकडे अजित त्याच्या आईबाबांची बोलू लागत असतो. अजित म्हणतो ते सगळं अथर्वला कळालं कसं काय, ते सगळं यांच्यामुळे अथर्वला कळालं, हे सगळे त्याच्यामध्ये कारणीभूत होते. यांना काय गरज होती बरं ती उशी स्वतःजवळ सांभाळून ठेवायची. यांनी उशी जर का स्वतःजवळ ठेवली नसती ना, ते सगळं काही त्याला कळलं नसतं. त्याला कोणतरी ऑफिस मधल्या माणसांनी सांगितलंय ते पैसे आपण लपवून ठेवले होते. आता तो मला काय म्हणतो, कोणतंही तू फर्निचर वापरायचं नाही, तू कॉटवर बसायचं नाही, तू डायनिंग टेबलवर बसायचं नाही, तू खाली बसून जेवायचं. पण मी खाली बसून जेवेल, पण ते असं खाली बसून नाही जेवणार, ते अथर्वचं 13व्याचं जेवण असेल ते मी खाली बसून जेवेल. अशाने त्याला फार तसा राग आलेला राहतो त्या अथर्ववरती. आता मला कळले आता पुढे काय करायचं. सरळच डायरेक्ट फोन घेतो आणि गुंडांना कॉल लावून म्हणतो, मी तुम्हाला सांगतो ते तुम्ही नीटपणे ऐका. आता मात्र इकडे सीन चेंज होतो. आता इकडे मीरा पण मंजिरीला आरती देते, पण दरवेळेस सारखं त्या मंजिरीचे हात काळे पडू लागत असतात. तेवढ्यात प्रेक्षकांना मागून महागौरी मातेची एंट्री होते. महागौरी माते म्हणते, मीरा मीरा आहेस का ग तू? मीरा बोलते, आजी आलीस का तू? ये आतमध्ये दर्शन घे, गणपती बसवलाय त्याचे तू आरती कर, पाया पड. त्याच्याने तिला तर फार देखील मंजिरीला त्रास होऊ लागत असतो. आता मंजिरी म्हणते, ही मुक्कामी इथे नाही थांबणार. ही मीरा काय म्हणते हिला इथेच थांब, आरती करते, असं सगळं काय बोलायचे. मंजिरीला प्रचंड असा त्रास होऊ लागत असतो. आता मात्र इकडे तो अजित म्हणतो त्या गुंडांना, तुम्हाला ना अथर्वचं डायरेक्टच रामराम सत्य करून टाकायचे, अथर्वला तुम्हाला डायरेक्टच मारून टाकायचे. जितका त्रास होईल तितका त्रास त्याला होऊ द्या, त्याचा डायरेक्टच तुम्ही जीव घेऊन टाका. तो कसा माझ्या बरोबर वागतो त्याची तुम्हाला अजिबातच कल्पना नाही. मी तुम्हाला जे सांगितलं ते काम अगदी नीट करा. जर तुम्ही ते काम नीट केलं ना, तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे मिळतील. त्याने ते गुंड बोलता, हो साहेब तुम्ही अजिबातच काळजी करू नका, आम्ही त्या अथर्वला अजिबातच चांगलं ठेवणार नाही, आम्ही त्या अथर्वचा डायरेक्टच जीव घेऊन टाकू. त्याच्याने अजितला प्रचंड असा आनंद झालेला राहतो. आता इकडे प्रेक्षकांनो, तो आता अथर्व बाहेर जाणार राहतो आणि तेवढ्यातच ते गुंड येऊन त्याच्यावरती हल्ला करणार राहतात. पण प्रेक्षकांना तो डाव डायरेक्टच त्या अजितचा आहे ना त्याच्यावर उलटतो. आता अजितचा जो काही कारस्थान राहतो, अजितचा जो काही काळा चेहरा राहतो ना, तो डायरेक्टच घरच्यांच्या समोर येणार राहतो. कारण त्यांनी डायरेक्टच ते पैसे लंपास केलेले राहतात, ते सगळं अथर्वला कळलेलं राहतं. अथर्वने त्याला फार मोठी शिक्षा दिलेली राहते, पण त्या अजितला काही सुधरत नाही. आता अथर्व पुढे त्याला कोणती शिक्षा दिली सगळं दादासाहेबांना कळलं. दादासाहेब पुढे काय करतील, मालिकेत नेमकं पुढे काय होईल हे पाहणं तर फारच रंजक ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं ह्या मालिकेबद्दल ते कमेंट करून सांगायला अजिबातच विसरू नका. आणि तुला जपणार या मालिकेचे जर का डेली अपडेट जर का सर्वात आधी जाणून घ्यायची असतील ना, तर आपल्या या चॅनेलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.